नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत स्पगेटी विथ सन-ड्राईड टोमॅटोज इन मशरूम अँड ब्रोकोली सॉस। आता आपण स्पगेटीज विथ ब्रोकोली अँड मशरूम सॉस अँड सन-ड्राईड टोमॅटोज ची रेसिपी बघूया। त्याच्यासाठी लागणारे साहित्य: मशरूम्स, ब्रोकोली, सन-ड्राईड टोमॅटोज जे मी घरी बनवलेले आहेत, इथे क्रश केलेलं लसूण आणि कोरडी म्हणजे ड्राय रेड चिली आहे। 2 मोठे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत। दुरुम व्हीट पास्ता आहे, स्पगेटी आणि ब्रोकोलीचे फ्लॉरेट्स आहेत। आता पुढची कृती बघून घेऊयात। आता आपली कढई छान गरम झालेली आहे। माझ्या सन-ड्राईड टोमॅटोज मध्ये एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल आहे, ते मी ऍड करते आणि तेव्हाच सन-ड्राईड टोमॅटोज आहेत ते सुद्धा ऍड करते। सन-ड्राईड टोमॅटोज करताना आपल्याला भरपूर मीठ लावावं लागतं, नाहीतर टोमॅटोज इझिली खराब होऊ शकतात। त्यामुळे याच्यामध्ये भरपूर मुबलक प्रमाणामध्ये मीठ ऑलरेडी आहे, सो वरण घालताना टेस्ट करायची आणि मगच मीठ ऍड करायचं। आता त्याच्यामध्ये मी 1 अख्खा मोठा टेबलस्पून लसूण आणि मिरची क्रश केलेली आहे, ती घालून घेते आणि हे आपण सॉटे करून घेऊयात। हा 1 पॉट आहे स्पगेटी, त्यामुळे 2-2, 3-3 पॉट्स आपल्याला इथे लागणार नाहीये, एकच कढई पुरे आहे। आता हे व्यवस्थित लसूण सॉटे होईलच, कारण कढई आपली ऑलरेडी खूप छान गरम झालेली होती आणि त्याच्यामध्ये हे सन-ड्राईड टोमॅटोज पण कुक होत आहेत। त्याच्यात आता मी कांदा घालून घेते पूर्ण। याच्यात मी सगळे ड्राय स्पाइसेस वापरणार आहे। तुमच्याकडे फ्रेश अवेलेबल असतील तर तुम्ही फ्रेशही वापरू शकता। मी केयाचे ड्राय स्पाइसेस वापरते। आता या मोमेंटला मी गॅस मोठा करून घेतलाय आणि हे व्यवस्थित परतवून घेते। पास्ता करताना एक लक्षात ठेवा, खूप जास्त ते क्रिस्पी करण्याच्या मागे लागू नका, नाहीतर बर्न्ड फ्लेवर येतो आणि तो पास्ता कडू लागतो। म्हणून इट्स नॉट लाइक चायनीज की थोडासा बर्न्ड फ्लेवर गोज वेल, इट डजंट इन इटालियन क्यूझिन। आता हे अनियन्स आहेत ते सॉटे होऊ देत व्यवस्थित, मग पुढची कृती। आता कांदा छान परतला जातोय, त्याचं कॅरमलायझेशन सुरू झालेलं आहे। त्याच्यामध्येच आपण मशरूम्स घालून घेऊयात आणि मशरूम्स बरोबरच इमिडिएटली मी मिठाच्या पाण्यात ठेवले होते हे ब्रोकोली फ्लोरेट्स घालून घेऊयात। आणि हे सगळं व्यवस्थित सॉटे करून घेऊयात। आता या मोमेंटला त्याच्यामध्ये बटर घालून घेऊया। बटर मध्ये पण मीठ असतं, हे लक्षात ठेवा। ब्रोकोली फ्लॉरेट्सचा रंग चेंज झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये स्पगेटी ऍड करून घेऊया सगळी।
ह्याच्यामध्ये मॅगीचा एक व्हेजिटेबल सूप क्यूब घालून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आपण पाणी घालूया. ओके, let's add some water. आता मी ऑलमोस्ट सगळी स्पगेटी आहे ती त्याच्यामध्ये व्यवस्थित बुडेल अशी एवढं पाणी मी घालून घेतलेलं आहे. आता स्पगेटी शिजायला आपण थोडा वेळ देऊया. पुढच्या तुम्हाला अल डेंटे होण्यासाठी किमान 15 मिनिटं लागतील. आता ह्याच्यामध्ये मी फ्रेश क्रीम घालणार, म्हणजे तो क्रीम सॉस होईल. मी एक पूर्ण कार्टन क्रीम घालते. आता हे अल डेंटे झालेलं आहे व्यवस्थित. आता ह्याला मी जरा पूर्ण तो सॉस आहे तो रिड्यूस करून घेते. आणि मग आपण सर्व करूया. Now let's serve. हे आता ह्याच्यामध्ये लाव असं सर्व करून घेऊया. आणि वरती आपण ब्रोकोलीज, मशरूम्स आणि सनड्राईड टोमॅटोज असं त्याच्यावरती घालून घेऊया. हा जो पास्ता सॉस आहे तो साईडने drizzle करून घ्यायचा. Now let's turn on the gas and थोडंसं त्याच्यावरती आपण सॉफ्ट पार्मेजान घालून घेऊया. ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा आणि बेल आयकन दाबा. बेल आयकन दाबल्यावरती तुम्हाला माझी नवीन आलेली रेसिपी समजेल. म्हणजे थँक्स फॉर वॉचिंग. I hope you like today's recipe.